संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज या सर्व महामानवांना या ठिकाणी अभिवादन करून भारतीय बौद्ध महासभा शाखा बडनेरा व तालुका नांदगाव खंडेश्वर यांच्या वतीने 10 दिवसीय धम्म उपासिका शिबिरचे आयोजन करण्यात आलेलं आहे। बडनेरामध्ये 5 विहारामध्ये आणि नांदगाव तालुक्यामध्ये 3 गावामध्ये या ठिकाणी धम्म उपासिका शिबिर या ठिकाणी आजचा 5वा दिवस आदरणीय चोपगा सर, जिल्हा अध्यक्ष बोरकर सर आणि त्यांची टीम आजच्या शिबिराला भेट देण्याकरता आपल्याशी हितगुज करण्याकरता या ठिकाणी आलेले आहेत। राज्याचे संघटक आदरणीय चोरपगा सर, मी त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपले स्थान या ठिकाणी ग्रहण करावे। तसेच जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रगती बोरकर सर हे सुद्धा या ठिकाणी आपले स्थान ग्रहण करावे अशी त्यांना विनंती करतो। तसेच कार्यालय सचिव राहुलजी शिंदे सर हे सुद्धा या ठिकाणी आपले स्थान ग्रहण करतील अशी त्यांना विनंती करतो। तसेच विलास भांगरे सर, संचार समिती मार्शल भटिया हे सुद्धा आपले स्थान ग्रहण करतील। आमचे जिल्हा संघटक आदरणीय राजेंद्रजी भटकर सर हे सुद्धा आपले स्थान ग्रहण करतील अशी त्यांना विनंती करतो। तसेच या आपल्या केंद्रीय शिक्षिका मालती बर्डे हे सुद्धा आपले स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो। या ठिकाणी आजच्या सर्व त्यांनी आपल्या महापुरुषांना पुष्पहार तथागत भगवान गौतम बुद्धांचा तथागत भगवान गौतम बुद्धांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, त्यागमूर्ती माता रमाई की जय, त्यागमूर्ती माता रमाई की जय। आदरणीय विजय कुमार बोरकर साहेब, राज्यसभेला त्यांचं स्वागत विशाल ताटे आणि चंद्रबाई खोटे हे त्यांचं स्वागत करतील असे त्यांना विनंती करतो। मीडिया प्रमुख राजेंद्रजी भटकर सर यांचं भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष आदरणीय मदनजी खंडारे सर यांचं स्वागत
यांचा सगळा ताबा येथील महिला मंडळ सदस्य करतील अशी मी त्यांना विनंती करतो. एक मिनिट धन्यवाद. या ठिकाणी उपस्थित सर्वांचं स्वागत झालेलं आहे. आपण स्वतः या ठिकाणी या शिबिराला 10 दिवस आपण बघणार आहे आणि आजचा 15 दिवस आपण चांगली उपस्थिती या ठिकाणी दर्शवत आहे. आपले सुद्धा स्वागत होणे गरजेचं आहे म्हणून आपण आपलं स्वागत जोरदार टाळ्याने आपलं स्वागत करावं असं विनंती. त्यानंतर अमरावती जिल्हा अध्यक्ष आदरणीय बोरकर सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं शिबिरात त्यांना शुभेच्छा द्याव्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दमनायक सम्राट अशोक, आई रमाई भीमाई आपल्या श्रद्धास्थानाला त्रिवार वंदन करून आज या ठिकाणी 10 दिवसीय उपासक आणि उपासिका शिबिर, धम्म उपासिका शिबिराला भेट देण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेचे राज्य संघटक आदरणीय विजयकुमार चौर पगार, त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचे उपाध्यक्ष बंजारी साहेब अमरावती जिल्ह्याचे, भारतीय बौद्ध महासभा अमरावती जिल्ह्याचे कार्यालयीन सचिव राहुलजी शेंडे सर, संघटक राजेंद्रजी भटकर सर, त्याचप्रमाणे संरक्षण विभागाचे जिल्ह्याचे आणि तालुक्याचे अध्यक्ष नामदार सर मदनजी खंडारे सर, बडनेरा शहराचे समता सैनिक दलाचे सैनिक नागदेवे सर, या आपल्या 10 दिवसीय शिबिराला मार्गदर्शन करण्यासाठी नागपुराहून आलेल्या मालाताई बर्डे, आयोनी मालाताई बर्डे, या सर्वांनाही मैत्रीपूर्ण जय भीम. गेल्या काही दिवसापासून तुमची भेट झाली. आज शिबिराचं उद्घाटन खूप चांगल्या पद्धतीने झालं, आनंदात झालं आणि अनेकदा विहाराला आम्ही भेट दिल्यावरही आज मात्र तुमच्या एकंदरीत उपस्थितीला आणि तुमच्यात झालेला बदल माझ्या लक्षात येऊन राहिलेला आहे. हे सर्व परिणाम कशाचा आहे? बौद्ध महासभेने आयोजित केलेल्या शिबिराचा परिणाम आहे. मी इकडे पाहतोय काहीतरी बदल दिसते मला. हा कसा काय अचानक बदल झाला का? इतके वर्षापासून, किती वर्षापासून दरवर्षी आपला वर्षामास होते नाही का? 3-3 महिन्यापर्यंत आपण ऐकत बसतो सर्व काही. नंतर मग ऐकायला तुम्ही फक्त वर्षावासात, जेवायला सारं गाव. दरवर्षी आपण करतोच नाही का? विचार करा, बाबासाहेब आंबेडकरांचा धर्म देऊन आता 68 वर्ष झाले आपल्याला, तरी खऱ्या अर्थानं आपल्यामध्ये अपेक्षित बदल कोणता झाला? कालपर्यंत विहारात येणारे अनेक लोक ज्याला जसं वाटेल तशा पद्धतीने यायचे. कसं असे दिसले का तुम्ही कधी? आजकाल किती तुमचे फोटो पाहिले मी उद्घाटनाच्या, समाधान वाटलं की काहीतरी खूप मोठा बदल झाला. आज सर्व बदल केवळ या 4 दिवसातला बदल आहे. बरोबर आहे की हा विचार करायचा. शाखा बनवली म्हणून बदल झाला. शाखा जर बनली नसते तर हा बदल झाला नसता. एवढी ताकद बाबासाहेबांच्या संस्थेमध्ये आहे. कोणत्या संस्थेमध्ये? तुम्ही सांगितलं पाहिजे की तुम्ही कोणत्या संस्थेचे अनुयायी आहात. कोणती संस्था? भारतीय बौद्ध महासभा. हे सांगितलं पाहिजे.
तुमचं विहार रुंदीचं आहेच नाही का, पण सोबतच आता तुम्हाला मोठ्याने सांगता येईल की जगातल्या विद्वानाच्या संस्थेचे आम्ही उपासक झालो आहोत, उपासिका झालो आहोत, जगातल्या विद्वानाच्या संस्थेचे. बरोबर आहे. आणि म्हणूनच ही संस्था, बाबासाहेबांची संस्था, तुमच्या माझ्या आपल्या सर्वांमध्ये बदल घडवून आणणारी संस्था आहे. कारण आपण भगवान बुद्धाच्या धर्माचे खऱ्या अर्थाने उपासक उपासिका आहोत. आणि म्हणूनच भगवान बुद्धाचा धर्म काय सांगते? अंधश्रद्धा सांगते का? बुवाबाजी, ढोंगबाजी नाही सांगत. काय सांगते मग? तुमच्या बुद्धीला पटलं ते घ्या, मी म्हणतो म्हणून नाही. ही ताकद आपल्या धर्माची आहे. तो धर्म कोणी दिला आपल्याला? बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. आणि म्हणूनच त्यांच्या संस्थेचं काम करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. मला विश्वास आहे. पहा, तुमची लेकरं मोठ्या मोठ्या शाळा महाविद्यालयामध्ये शिकत असतील. आता मला माहित आहे गावातल्या शाळेपेक्षा आपल्याला कोणती शाळा आवडते? इंग्लिश मीडियमची शाळा आवडते. बरोबर आहे की नाही? म्हणून तुमच्या गावातले सारे लेकरं कुठे आहेत? बरोबर आहे. तुम्ही घरी तुमच्या लेकरांना शिकवू शकता, लहान लेकरांना, पण तो कोण्या शाळेत गेला पाहिजे? इंग्लिश शाळेमध्येच गेला पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी त्याचं प्रशिक्षण होते, त्याचं शिक्षण होते. त्याचप्रमाणे धम्माचं शिक्षण कुठे होते? धम्माचं शिक्षण बुद्ध विहारात होते. पण त्याला मग मला काही गरजेसारख्या शिक्षिका पाहिजे. आणि आपल्याला शिबिरामध्ये आपल्याला समजून सांगताय, चांगले मार्गदर्शन करताय. आमच्या जगदी शिक्षिका मला ते बरोबर त्यांच्या आम्ही